वायगाव. काय काम आहे तुमच्या गावामध्ये? सरपंचाने काय काय काम केलं? कोण होतं? त्यांना या 10 वर्ष 15मध्ये अशोकराव शिंदे वैशाली ताई होते त्यांची, आणि त्यांनी 10-15 वर्षामध्ये काम चांगलं केलेलं आहे. गावात ड्रेनेज झाली, गट्टू झाले, टाकी झाली आहे पाण्याची, सोमठाण्याहून तिथून ते पाणी आणलेलं आहे त्यांना. ते चांगलं चाललेलं आहे त्यांचं, चांगलं काम केलं त्यांनी. आता निवडणुकीला उभे आहेत ते, हा आहे ना. मग कसा प्रतिसाद राहील? प्रसिद्ध आता राहणार आहे सर त्यांना. हो, ठीक आहे. प्रसिद्ध राहणार आहे. बरं, काय काम केलं इथं सरपंचाने तुमच्या? सरपंचानं काय आता ते पहिलं हे घेतलं, एक ऑफिस बांधलंय, पाईपलाईन केली, ते तळ्यातून पाणी आणलंय, ड्रेनिंग केली, आता पुन्हा जे पाईप बसवले. हो, लोक निवडून देतील का कसं? आता त्याची किस्मत, ते पुढचं काही सांगू शकत नाही. हां, आता कोणीतरी येणारच आहे. हं? ते काही सांगू शकत नाही. पण आता हाय वातावरण. केली इथं कोणी केली? तुमचं नाव सांगा. कुसुम शिंदे. ते अशोक शिंदे ना, का ड्रिलिंग केली, अजून नळ पाण्याची योजना आणली, गट्टू बसिले, बरंच बाकीचे गंज कामं केली त्यांनी सगळे. महिलांसाठी काय काय केलं? महिलांसाठी का सगळं केलं होतं. हा, पाणी, हा, घरात पाणी दिलं त्यांनी, सगळं हे केलं ना त्यांनी. बर साहेब रंगनाथ शिंदे. बाबा, काय गावाची परिस्थिती सध्या? काय गावामध्ये समस्या? कोणी कामं केले? काय केले? गावाची परिस्थिती चांगली आहे. आणि जर कधी सरपंचाच्या 2 टर्ममध्ये जर विचार केला, पहिलं का आमच्या गावाची ग्रामपंचायतीची बिल्डिंग बांधली, त्याच्यानंतर सोमठाणा तिकडून पाईपलाईन पण विहीर खोदून पाणी आणणे. कोणी आणलं ते? हे सरपंचानं, कोणी सरपंच? वैशालीताई, अशोक शिंदे यांनी आणलं. गावात ड्रेनेज पाईप केली, लाईन केली. आधी पुन्हा ही पाईपलाईन आणली, फेवर ब्लॉक बसवले, मंदिराला फेवर ब्लॉक दिले. आमच्या गारणामध्ये ती अजून एक योजना आणली, ती याची आपलं काय म्हणते सोलार म्हणते त्याला. ती असे बरेच का. पुन्हा अजून सुखदुःखात पक्ष पाहिला नाही, कोणी पाहिला नाही, जात पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही. ज्याला पाहिजे मदत त्याला मदत केलेली. कोणी? वैशाली शिंदे आणि अशोकराव. ठीक. तुमचं नाव सांगा. एक मिनिट. लताबाई शिंदे. हां, अशोकांना चांगलं काम केलं. आम्हाला पाणी नव्हतं, पाणी दिलं, आणि गट्टू केले गावात, आणि सगळं काम त्यांना चांगलं केलं. काय बोलायचं दिले. रस्ते आमचं रोडचंच राहिलं तर सगळं तेच बाकी फक्त. तेवढं जायचा रस्ता. माझं नाव श्रीराम नामदेव तांगडे. मी दिमणी वायगावचा आहे. आणि आता जे आमचे उमेदवार आहे सो वैशाली ताई अशोकराव शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांनी गावामध्ये काय काय कामं केली? त्यांनी आता 15 वर्षापासून ते सरपंच आहे. सरपंच आहे. त्यांनी गावामध्ये जे कामं होणारे नाही, म्हणजे जे तालुक्यामध्ये ड्रेनेज नव्हती ती गावामध्ये केली. म्हणजे ही ड्रेनेज 20 वर्षापूर्वी झाली. तेव्हा ते सदस्य होते, तरी पण काम केलं. सरपंच होते तेव्हा पण काम केले त्यांनी. नाही का 15 वर्ष म्हणजे रनिंगमध्ये आता सरपंचसुद्धा आहे. 10 वर्ष त्यांनी ड्रेनेज केले. आणखी नाही का सोमठाणा सारख्या धरणातून गावामध्ये पाणी आणलं पाईपलाईन करून वगैरे. आणखीन हगंदारी गाव मुक्त जिल्ह्यातून. अजून काही तीर्थशास्त्र विकास दर्जा तिथं काय काय? आमच्या इथं श्री देवनेश्वर संस्थान मंदिर आहे दिमणी वायगावचं, पर्यटन स्थळ आहे. तिथे पण नाही का त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून वैशाली ताई अशोकराव शिंदे सरपंच असताना त्यांनी पण नाही का निधी आणला, काम केले त्यांनी.
भरपूर देवासारख्या ठिकाणी निधी आणला, काम केलं. आणि असंच जरी समजा आमचं वायगाव देमणी गाव यामध्ये विकास झालेला आहे, तसंच आता त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे गोलडगाव सर्कलमधून, तर असाच विकास गोलडगाव सर्कलमध्ये त्यांच्या हातून घडण हा एक गावचा नागरिक म्हणून सांगतो.